जय गुरुदेव. ऐकू आलं सगळ्यांना व्यवस्थित? चला बोला आता. ऐकू आलं. हो. बोला. जय गुरुदेव. जय गुरुदेव. हाँ, आजच्या याच्यात मैं कोण हूँ या विषयावरच होतं. तर हा प्रश्न सहसा कोणाला पडतच नाही. आपण फक्त आपलं नाव जाणतो, त्यानंतर आपलं धर्म, जात यातच गुरफटलेला असतो. गाव, राज्य, देश वगैरे. म्हणजे हे आपल्याला मिळालेलं उपाधी आहे असं गुरुजी म्हणतात. आणि या उपाधीलाच आपण आहोत असं आपण गृहीत धरतो. परंतु तसं नाही. आपण म्हणजे शुद्ध बोधात्मा आहोत असं अष्टावक्र सांगतात जनकांना. आणि केवळ अज्ञानामुळे आपण हे जे उपाधी मिळालेलं आहे त्याला चिटकून बसतो आणि तेच आहोत असं गृहीत धरतो. म्हणजे मी म्हणजे स्त्री पुरुष किंवा चांगला वाईट किंवा जवान म्हातारा यापैकी कोणीही नाही असे अष्टावक्र सांगतात. आपण म्हणजे बोधमात्र आहोत, चित स्वरूप आहोत असं सांगतात. खरंच मी कोण आहे हा या प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल तर ध्यान करायला पाहिजे असं गुरुजी म्हणतात. आणि ध्यान करीत असताना आपण अकिंचन म्हणजे मी कोणीही नाही, काहीही नाही अशी धारणा ठेवून ध्यान केल्यास आपल्याला आपण कोण आहोत हे समजेल असं गुरुजी सांगतात. जय गुरुदेव. जय गुरुदेव सर. त्याचबरोबर गुरुदेव सांगतायत की आतापर्यंत आपल्याला असं वाटते की शरीरामध्ये आपलं मन आहे, पण वास्तविक तसं नसताना मनामध्ये आपलं शरीर आहे असं पण गुरुदेव सांगतायत. आणि दुसरी गोष्ट गुरुदेव म्हणतात की तुम्हाला कुणी येऊन म्हणेल की तुम्ही किती चांगले टीचर आहेत, तुम्ही किती चांगले एक संत आहेत, तुम्ही किती एक चांगले आहेत, आणि त्या चांगल्या गोष्टीला आपण धरून बसतो आणि अहंकारात येतो आणि मग तिथे आपल्याला दुःख होते. आपण जे लोक आपल्याला म्हणतात की तुम्ही खूप चांगले टीचर आहेत वगैरे, ह्या गोष्टीत आपण अडकून पडतो आणि मग त्याचं रूपांतर आपल्याला दुःखामध्येच होते असं पण गुरुदेव सांगतायत. जय गुरुदेव. जय. बोला अजून. कालच्या ह्याच्यात काय होतं ते थोडस रिवाइज करा, म्हणजे मग पुढे जाऊ आपण. मी एक आहे, शुद्ध चैतन्य रस आहे. आपण जेव्हा आपल्या जीवनाकडे बघतो है ना, मानवी जीवन, त्याची सुरुवात कुठून होते?
हे काय आहे. मूल 2.5-3 वर्षाचं झालं की ते सुरू करते है ना, हे काय आहे, ते काय आहे, आपल्याला प्रश्न विचारत राहते. कारण त्याच्यामध्ये ते जाणून घेण्याची उत्सुकता असते. आणि आयुष्यभर आपण हेच करतो. हे काय, ते काय, ते काय, ते काय, आहे की नाही. शाळेत गेलो की पुस्तकांमध्ये काय आहे ते जाणून घेतो. त्यानंतर नोकरीत गेलो, नोकरीचा आपला जो जॉब आहे तो काय आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न होतं ना. असं संसारामध्ये छोट्या मोठ्या बारीक सारीक सगळ्या गोष्टींमध्ये हे काय आहे, हे काय आहे हे जाणून घेतो आपण. आणि त्यासाठीच सगळी आपले जीवनक्रम तसाच चालू असतो. प्रश्न सुद्धा त्याच अनुषंगाने असतात. आणि मग शेवटी प्रश्न पडतो, मी कोण आहे. म्हणजेच आपली जीवनाचा प्रवास सुरू कुठून झाला, हे काय आहे, आणि प्रवासाचा शेवट काय आहे, मी कोण आहे. पण मी कोण आहे हा प्रश्न पडणारे खूप कमी आहे. त्याचं कारण काय आहे. कारण मी स्वतःला उपाधी ज्या मला मिळालेल्या आहेत तोच मी आहे, हे मी स्वतःला पक्क समजून घेतलेलं आहे. नाव आहे, माझा व्यवसाय आहे, मी जे काम करतो ते, मी चांगला आहे, मी वाईट आहे, हे सगळे जे काय बाहेरून मिळालेल्या उपाधी आहेत त्याला आपण चिटकून बसतो, तादात्म्य होतो त्याच्यामध्ये. आणि मग हे तादात्म्य आपलं सुटत नाही. त्यामुळं त्याच्या पुढे काय आहे, पलीकडे काय आहे हे आपल्याला ज्ञात नाही होत. है ना. कित्येक जण बघा तुम्ही, आता जे नोकरीला असतात विशेषतः, ते नोकरीहून त्यांचं जेवढं काय वेळ आहे नोकरीचा ते सोडून घरी आले तरी तेच चालू राहते. झोपेपर्यंत तेच चालू असते. आणि उठल्याबरोबर पुन्हा सुरात तेच सुरू होते. त्याच्याशिवाय दुसरं काही मनातच येत नाही आणि त्या बुद्धीच्या ह्याच्यापर्यंत ते जात पण नाही. हे वास्तव आहे. आणि ह्या सगळ्यामुळं आपल्या जीवनामध्ये आपल्याला दुःख आहे असं वाटायला लागतं. कारण सांसारिक ज्या ज्या गोष्टी आपण करतो, ज्या ज्या उपाधी आहेत त्याच्याशी तादात्म्य करतो आपण, त्यावेळेस त्याचा परिणाम हा दुःखच आहे. सुखप्राप्ती नाहीये त्याच्यामध्ये. सुखप्राप्ती केव्हा आहे, जेव्हा ह्या उपाधी सोडून दिल्या त्यावेळेस मग सुखप्राप्ती होते, तोपर्यंत नाही होत. मग तुम्ही साधना करत असाल, तुम्ही सुदर्शन क्रिया करत असाल, त्यानंतर सत्संग करत असाल, पण हे सगळं कोण करतंय, मी करतोय. हे मी जोपर्यंत आहे तोपर्यंत
मी बोध स्वरूप आहे ही जाणीव होत नाही. बोध मात्र आहे ही जाणीव होत नाही. चिद्रूप आहे ही जाणीव नाही होत. म्हणायला म्हणतो तोंडानं आपण, शब्दानं म्हणतो आपण, परंतु वास्तवमध्ये ती जाणीव होण्यासाठी सगळ्यात आधी काय करावं लागते, की आपल्याला ज्या उपाधी मिळाल्या, ज्या पदव्या मिळालेल्या आहेत, त्या आधी सोडून द्याव्या लागतात. आणि ही सोडून देण्याची हे सोडणं एवढं सोपं नाहीये ना. आहे का? नाही सोपं. आपल्याला आपल्या नावानं हाक मारल्याशिवाय त्या हाक मारणाकडे बघत सुद्धा नाही आपण. बघतो का? नाही. म्हणजे आपल्या स्वतःच्या नावाविषयी एवढं तादात्म्य झालेलं आहे. प्रत्यक्षात हे नाव आपल्याला दिल्या गेलेलं आहे. आपलं नाव नाही येते. बरोबर आहे ना? दिल्या गेलेलं नाव आहे. पण त्याच्याशी आपली तादात्म्यता एवढी असते, आपली अटॅचमेंट एवढी असते की आपण त्या नावाला चिटकून बसतो. तसंच पदवी आहे. डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, कोणी ऑफिसर आहे, व्यापारी आहे, जे जे काय वेगवेगळ्या पदव्या आहेत, तर त्यामध्ये सुद्धा उठताना, बसताना, झोपताना नेहमी आपण ह्या पदव्या सोबत घेऊन राहतो. आहे की नाही? होत आहे ना असं? बरोबर आहे की नाही? आणि ही पदवी जोपर्यंत आपण सोडून देत नाही, त्याच्याशी असलेलं तादात्म्य जोपर्यंत आपण काढत नाही, तोपर्यंत आपल्याला स्वतःची जी जाणीव आहे, मी कोण आहे, ह्याचं उत्तर नाही मिळत. पहिली गोष्ट तर हा प्रश्नच खूप कमी जणांना पडतो. पण ज्यांना पडलेला आहे त्यांनी ही प्रक्रिया केल्याशिवाय त्याचं उत्तर नाही मिळत. आणि हा प्रश्न का नाही पडत? कारण आपण आपलं स्वतःला पक्क समजून हे केलेलं आहे. पक्क आपण त्याला काय म्हणतो, ठाम झालेलं आहे आपल्या ह्याच्यामध्ये, कन्फर्म झालेलं आहे की माझं नाव, माझी पदवी हाच मी आहे. आहे ना? असं होत आहे ना? असंच होतंय. मग त्यामुळे ह्याच्या पलीकडे माझं जे अस्तित्व आहे तिथपर्यंत मी पोहोचतच नाही. आणि हे पोहोचवणारा जोपर्यंत आपल्या जीवनात येत नाही, तोपर्यंत आपण अलीकडेच फिरत राहतो. आणि येऊनही त्यांनी सांगितलेल्या, त्यांनी आदेशित केलेल्या मार्गावर जोपर्यंत चालत नाही, तोपर्यंत सुद्धा आपल्याला हे प्राप्त होत नाही. नाहीतर हे काय, ते काय, ते काय, ते काय, याच्यामध्येच आपण आयुष्यभर अडकून पडतो. तर मग मी कोण आहे? तर मी बोध मात्र, चिद्रूप हे माझं खरं अस्तित्व आहे. मग त्यासाठी ही जाणीव होण्यासाठी, ही अनुभूती येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर हे सगळं ध्यान करावं लागेल. आणि ध्यान करत असताना, मेडिटेशन करत असताना सगळ्यात आधी माझ्या सगळ्या पदव्या आहेत, त्या पदव्या सगळ्या काढून टाका. मी कोणीच नाही असं जेव्हा स्वतःला
जाणून घेऊन मी ध्यान करायला लागेल. तर ही झाली सुरुवात. ही काय झाली? सुरुवात झाली. इथून मग पुढचा हे प्रवास. कारण हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत या अलीकडच्या, हे कशाच्या आहेत? मनाच्या आहेत. हे सगळं मनामध्ये असतं. मनाच्या पलीकडे जायचं असेल तर आपल्याला सगळ्यात आधी ध्यान करावं लागेल. आणि ध्यान पण कसं करायचं? तर ते ध्यानाचे 3 तत्व जे आहेत ते तत्व अनुसरून ध्यान करावं लागेल. आणि मग मग आपल्याला त्याची जाणीव होईल. तोपर्यंत होणार नाही. आणि मन कसं आहे? आपला जो समज आहे की माझ्या शरीरामध्ये मन आहे, तो चुकीचा आहे. मनामध्ये शरीर आहे. मनामध्ये शरीर आहे, शरीरामध्ये मन आहे. आणि मनाला जेव्हा आपण विश्राम स्थितीमध्ये देतो तेव्हा मनाचं विस्फारण होतं. बुद्धीला सत्य दर्शन होते. आणि मग आपण त्याच्याही पलीकडचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानापर्यंत जाऊ शकतो. नाही तर मग कुणी म्हणलं तुम्ही खूप हुशार आहात, स्वतःला हुशार समजून बैठतो. कुणी म्हणलं की तुम्हाला काहीच कळत नाही, तर त्यालाच पकडून बसतो आपण. किंवा आपल्याला शिक्षणामुळे काही पदव्या मिळालेल्या आहेत, तर त्या पदवीला चिटकून बसतो आपण. किंवा समाजाने काही आपल्याला कुठली पदवी दिली, कुठलं संबोधन दिलं, त्याला धरून बसतो आपण. गुरुदेवांनी सांगितलं हे सगळं, पण प्रत्यक्षामध्ये आपल्यामध्ये उतरणं ते कठीण आहे. त्यासाठी आपल्याला संकल्प म्हणजेच काय? निर्विकल्प. निर्विकल्प म्हणजे काय? नो ऑप्शन. नो ऑप्शन मध्ये यावं लागेल, तरच ही ज्ञान प्राप्ती होते. आणि ही ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर मग जीवनामध्ये दुःखाचा लवलेशही राहत नाही. इच्छांचं ओझ राहत नाही. त्याची पूर्ती करण्याची धडपड नाही राहत. मनामध्ये शरीरामध्ये शांतता, प्रसन्नता प्रत्येक क्षणाला राहते. मग या बाह्य घटना ज्या आहेत, ह्या घटनांमुळं आपण डिस्टर्ब नाही होत. बाहेरून आपले जे व्यवहार आहेत, जे कर्म आहेत, ते चालत राहतील, पण आतमध्ये कुठल्याही प्रकारचा डिस्टर्बन्स राहत नाही, अस्वस्थता राहत नाही. आणि जीवनामध्ये आपण जे जी कर्म करतो
ते हे प्राप्त करण्यासाठी करतो. बरोबर आहे का? हे प्राप्त करण्यासाठी करतो आपण. पण हे करत असताना काय सोडायचं आणि काय पकडायचं ह्याचं ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये हे जे बोध मात्र आपलं स्वरूप आहे याची जाणीव नाही होत. आजच्या ह्याच्यात गुरुदेवांनी सांगितलेलं आहे काय काय सोडायचं ते सांगितलं की नाही? ऐकलं ना आपण सगळ्यांनी? आणि कशाला पकडायचं? तर हे जाणून घ्यायचं की मी कसा आहे, माझं अस्तित्व काय आहे हे जाणून घ्यायचं. आणि हा निरंतर अभ्यास आहे. मग त्यासाठी मला काय करावं लागेल? तर नित्य नियमानं जे मी करत असतो ते सगळं करावं लागेल. व्यवहार करावा लागेल, साधना करावी लागेल, सत्संग करावा लागेल, सेवा करावी लागेल, श्रवण करावं लागेल, मनन करावं लागेल. आणि कर्म सुद्धा करावे लागते. पण हे सगळं करून घेत असताना मी कसा आहे ह्याच्यापैकी मी कोणी नाहीये. हे सगळं माझं आहे पण यापैकी कोणीही मी नाहीये ही जाणीव सातत्यानं माझ्यामध्ये असली पाहिजे. मग कुणी आपला अपमान केला दुःख होईल का? नाही होणार. व्यवहारामध्ये नुकसान झालं दुःख होईल का? नाही होणार. फायदा झाला हरभऱ्याच्या झाडावर चढाल का? नाही. कुणी तुमची वारेमाप स्तुती केली तर फुगून जाल का? नाही. किंवा कोणी तुमच्या माघारी तुमच्याविषयी अपशब्द वापरले तुम्हाला काही फरक पडेल का? नाही. किंवा जीवनामध्ये अप्रिय घटना घडल्या तुम्हाला काही फरक पडेल का त्याचा? नाही. काही प्रिय घटना घडल्या तरी काही फरक पडेल का? नाही. ही आहे आपली स्वतःची रियालिटी. अशा पद्धतीनं जीवन जगायचं. आणि आपल्या आतमध्ये असं जीवन जगण्याचा एक अंश आहे जो कधीच बदलत नाही. म्हणून बघा एखाद्या म्हाताऱ्या माणसाला त्याला जर म्हणलंय ए म्हाताऱ्या त्याला राग येते. ते म्हणते मी कुठं म्हातारा झालोय. हा आरशात दिसेल चेहरा बदललेला आहे है ना, पण आतमध्ये एक अंश आहे की जो कधी बदलत नाही. तो काय करतो? ह्या सगळ्या बदलांकडे बघतो. तुम्ही आठवून बघा आपल्या लहानपणाचा एखादा प्रसंग जो आपल्या आतमध्ये आपल्या स्मृतीमध्ये बसलेला आहे तो आठवून बघा. आणि त्यावेळेसचा मी आणि आत्ताचा मी काहीच फरक नाही आहे का? काहीच नाही आहे फरक.
म्हणजेच ते माझं स्वरूप आहे, ते तिथे आहे. मग त्या स्वरूपामध्ये मला विलीन व्हायचं. त्या स्वरूपामध्ये विलीन होण्यासाठी मला काय करावं लागेल, तर मनाच्या बुद्धीच्या पलीकडे जावं लागेल. म्हणून दररोज स्वतःला प्रश्न विचारायचा, मी कोण आहे? आणि बघायचं काय उत्तर मिळतंय. विचार करून नाही, प्रश्न विचारल्याबरोबर जे येईल ते. विचार केला की मग बुद्धीमध्ये अडकलो. मग बुद्धी काय करणार? अनालिसिस करणार. मग जे माहिती आहे ते उत्तर देणार, आणि ते खरं उत्तर नाहीये. म्हणून हे काय आहे, हे विज्ञान आहे, सायन्स आहे. आणि मी कोण आहे, इथून अध्यात्माची सुरुवात आहे. जर मला आणि आपल्या सगळ्यांना हा प्रश्न पडत असेल की मी कोण आहे, तर मग मी अध्यात्माच्या आतमध्ये प्रवेश केलेला आहे, अन्यथा नाही. है ना? कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. एक गंमत म्हणून म्हणते, बोला. मी कोण आहे असं म्हणण्यापेक्षा माझं आता काहीच नाही असं म्हणलं तर फरक पडेल जास्त. आता माझं काहीच नाही म्हणायचं रोज. आता माझं काहीच नाही म्हणलं की निराशाच्या गर्तेमध्ये जातो आपण. अच्छा, नाही नाही, निराशेने म्हणायचं नाही. तुम्ही कशाने म्हणा, पण निराशाच्या गर्तेमध्ये जातो आपण. माझं काहीच नाहीये, माझं काहीच नाहीये. बरोबर आहे. मग पुढे काय येते माहिती का? आता काय राहिले? माझं काहीच नाहीये, तर मग आता राहिलंय काय? आपले राहिले काय? बरोबर आहे. निगेटिव्ह. खराखुरा शोध आहे, मी कोण आहे. एक मनुष्य म्हणून असं होते सर थोडं, पण आपण जेव्हा हे ज्ञान सत्र ऐकतो, गुरुजींच्या मार्गात आहेत, आपल्यामध्ये खरंच कमालीचे बदल झालेत. आपण अडकत नाही. घरामध्ये मुलांसोबत वावरताना, समाजात वावरताना खरंच खूप बदल होतो. नाहीतर तटकोरपणा करून किती म्हणजे त्रास होतो मेंटली वगैरे. तर या ज्ञानात राहिल्यामुळे आपण सोडायला शिकलो बरंच काही. आता मनुष्य स्वभाव आहे, कोणी रागावलं की आपल्याला होतो त्रास, कोणी स्तुती केली की आपण अहंकारामध्ये येतो, खरंच मी फार विशेष आहे असं होते. पण लगेच थोडं भानावर यायला पण शिकलोय. तोच ज्ञानाचा फायदा आहे ना. मग खरंच खूप ज्ञानाचा फायदा. फायदा तो फायदा आहे.
आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये येण्यापूर्वीचं जीवन किंवा ज्ञानसत्र गुरुजींचं नॉलेज वापरण्यापूर्वीचं जीवन आठवलं तर अंगावर शहारा येतो. यस. आणि जितका आपण सरळ राहू तितका आनंद आहे. कुठल्याच गोष्टीत न अडकता, खोटं न बोलता, व्यवहारामध्ये ट्रान्सफरता ठेवल्यानंतर खूप छान वाटते. कशाच काही बंधन राहत नाही, टेन्शन राहत नाही. सहजता येते माणसामध्ये, सहजपणा. खूप फायदा आहे आपल्याला, म्हणून आपण वारंवार ऐकायलाच पाहिजे सगळे ज्ञानसत्र गुरुदेवांचे, पतंजली सूत्र, शिवसूत्र, अष्टावक्र गीता. ही कशी आहे, निरंतर प्रक्रिया आहे. कारण आपलं मन हे कसं आहे माहिती का, की जेव्हा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये विलीन होऊन जात आहे तेव्हा ही जाणीव आपली दृढ व्हायला लागते. पण मन त्या ठिकाणी टिकून नाही राहत, ते पुन्हा आपल्या इकडे येत आहे आणि मग ती जाणीव फिकी पडायला लागते. मग त्यासाठी निरंतर अभ्यास आवश्यक आहे. आणि निरंतर अभ्यास करत असताना आपल्यामधलं वैराग्य, विवेक जागृत असला पाहिजे. नाही तर मग आपण ऐकून सोडून देतो. ऐकतो, नाही अशातली बाब नाही, समजतंय, पटतंय, पण मन पुन्हा विस्मृतीमध्ये गेलं की पुन्हा पहिल्यासारखं होतं. त्यासाठी निरंतर अभ्यास, वैराग्य आणि विवेक. आणि मग सोपं आहे, अवघड काही नाही. इथपर्यंत जाईपर्यंत थोडस अवघड आहे, नंतर काय अवघड आहे. आणि अशक्यही नाही. अशक्य असलं असतं तर हा मार्ग गुरूंनी दाखवलाच नसता आपल्याला. आणि सोपं असलं असतं तर गुरुची गरज नव्हती. काय गरज आहे, सोप्याला काय गुरु लागतंय, आहे की नाही. हे ज्ञान असं आहे, अशक्यही नाही आणि सोपंही नाही. हळूहळू बदल घडत जातात पण ऐकण्याने. हा निरंतर प्रक्रिया आहे ही. आता आपणच आपलं स्वतःला ऑब्झर्व करायचं की आपण